नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक धाराशिव या ठिकाणी आपण आज कोर्टाच्या शेजारीच असणाऱ्या काजी हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत। महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जाणून घ्यायचा आहे की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे आणि तो संप कशासाठी आहे, का आहे, नेमकं काय कारण आहे आणि डॉक्टरवर काय अन्याय होत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। खरं पाहिलं तर देशामध्ये डॉक्टरांना संरक्षण कायदा आहे, पत्रकारांना संरक्षण कायदा आहे। ही दोन्ही व्यक्ती तळहातावर जीव घेऊन आज जगत आहेत, ही शासनाच्या लक्षात आलं पाहिजे। आणि हे जनसेवा करणारे दोन्ही बी पार्ट आहेत, पत्रकार, डॉक्टर आणि वकील, हे तिन्ही पार्ट समाजाला न्याय देणारे आहेत। समाजातला एक माणूस जिवंत राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजेत, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजेत। आपण स्वतः उपाशी मरतो पण समोरच्या पेशंटला दुरुस्त केल्याशिवाय तो घरी जात नाही, ही डॉक्टरांचा पेशा असतो। आणि अशाच MD असणाऱ्या डॉक्टर, महिला डॉक्टर कोलकात्यामध्ये 9 ऑगस्टला KG कार मेडिकल हॉस्पिटल रेसिडेंट पदवीधर MD असणाऱ्या महिला मोमिता यांच्यावर बलात्कार झाला आणि बलात्कार करून या डॉक्टरांना मारण्यात आलं। एकच आरोपी अटक झाला, बाकीचे आरोपी अटक झाले नाहीत। जर ही डॉक्टरावर वेळ येत असेल, वकिलावर वेळ येत असेल, पत्रकारावर वेळ येत असेल, तर सरकार नेमकं काय करत आहे? नुसते कायदे अंमलात आणायचेत कुणी? हे कायदे अंमलात आले पाहिजेत आणि गुन्हेगाराला कठोर शासन झालं पाहिजेत। ही भूमिका मांडण्यासाठी निमा संघटना धाराशिव या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या संघटनेचे सदस्य, मार्गदर्शक, बॉडी मेंबर सन्माननीय काजी साहेब, डॉक्टर काजी साहेब या ठिकाणी आहेत आणि अध्यक्ष आहेत डॉक्टर पालखे गोविंद। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय करायला तुम्ही, काय न्याय मागायलात आणि खरी तुमची मागणी काय आहे। आपल्यासमोर आहेत डॉक्टर पालखे गोविंद सर, हे अध्यक्ष आहेत संघटनेचे आणि त्यांच्या समवेत आहेत डॉक्टर काजी साहेब। विचारूया आपण नेमकं कशाच्या माध्यमातून हा बंद आहे, काय मागणी आहे। डॉक्टर साहेब, नेमकं आपली संघटना डॉक्टरांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करते, तरीसुद्धा एवढ्या मोठमोठ्या घटना घडतात। काय नेमकं आपण काय करायला आणि शासनाकडे काय मागणी आहे? नमस्कार, मी डॉक्टर पाकले, निमा संघटना धाराशिव अध्यक्ष। ऑगस्टच्या 9 तारखेला कोलकात्यामध्ये KG कार या मेडिकल कॉलेजमध्ये रेसिडेंट असणाऱ्या डॉक्टर मोमिता यांच्यावर बलात्कार आणि त्यांचा खून करण्यात आला। त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ह्या इल्लीगल चालू होत्या, त्याच्याबद्दलचा त्यांनी आवाज उठवला होता आणि त्या आवाजाच्या उठवल्यानंतर त्यांचा विरोध करण्यासाठी म्हणून त्यांना त्या ठिकाणी बलात्काराने त्यांचा खून करण्यात आलेला। डॉक्टरला त्यांच्या वर्कप्लेसमध्येच जर अशा प्रकारे त्रास होत असेल, त्यांना जर हॅरेसमेंट होत असेल, त्यांचा बलात्कार होत असेल, त्यांचा खून होत असेल, तर शासन ते कोलकात्याचं असेल, पश्चिम बंगालचं असेल किंवा भारताचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, अशा प्रकारे वर्कप्लेसला जर डॉक्टर, वकील किंवा पत्रकार यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्याबद्दलचे कायदे हे अतिशय चांगल्या प्रकारे राबवले गेले पाहिजे, जेणेकरून पुढे चालून अशा प्रकारच्या घटना ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये घडल्या नाही पाहिजे। आमची निमा ही संघटना नॅशनल पातळीवर काम करणारी संघटना आहे। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन असं त्याचं पूर्ण नाव आहे। पूर्ण भारतभर याच्या शाखा आहेत, पूर्ण जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि या अमानवीय कृत्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व डॉक्टरांनी भारतातल्या कालच्या 16 तारखेला काळ्या फिती लावून काम केलं। आज पूर्ण देशातले डॉक्टर हे पूर्ण आपले OPD आणि बंद करून, दवाखाने बंद करून त्या घटनेचा निषेध करत आहेत आणि एक कडक कायदा शासनाने या ठिकाणी करावा, त्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल, फाशी शिक्षा होईल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात यावी।
आणि आज संध्याकाळी आमची निमा संघटना धाराशिव या ठिकाणी जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आम्ही कॅन्डल मार्च करून या घटनेचा निषेध करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही पत्रकारांना आम्ही अशी विनंती करतो की या सगळ्या गोष्टी त्यांनी शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि डॉक्टरांना, पत्रकारांना आणि वकिलांना याबाबत निर्णय घेऊन त्यांचं संरक्षण करणारे कायदे कडक करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. बघा डॉक्टर साहेब, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि समाजसुधारक शाहीर अण्णाभाऊ साठे आता त्यांना डॉक्टरेट मिळाली. अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्टलाच म्हणले, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी आहे. म्हणजे आझादी आम्हाला मिळाली नाही, आमच्यावर अन्याय जे व्हायचे ते थांबलेले नाही. तसेच तुम्ही डॉक्टर असताना सुद्धा नुसते कायदे झालेत पण डॉक्टरला आझादी मिळाली नाही असं आम्हाला वाटते. तुम्हाला काय वाटतंय? आझादी भेटली आहे पण तुम्ही त्याचं संरक्षण करणं, तेवढे कायदे कडक करणं आणि त्याची शिक्षा अंमलात येणं. बऱ्याच वेळेस काय होतंय, गुन्हागार हा कुठल्या तरी पक्षाचा, कुठल्या तरी नातेवाईकाचा कुठला तरी फोन येतो आणि त्या गुन्ह्यातून बाहेर पडतो. तसं व्हायला नाही पाहिजे. सगळ्यांना कायदे हे समान पाहिजेत, सगळ्यांना शिक्षा ही समान पाहिजे. मग तो पुढारी असो, सामान्य माणूस असो, नाही तर कोणी असो. मग आझादी भेटली मग का बरं बोलत करायचं? आता ही मानसिकता आहे बेसिकली सगळ्या लोकांची. म्हणायचं आझादी भेटली म्हणलं तर. हो, मग आझादी जर भेटली असेल तर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करते का? सगळ्यांनीच करायला पाहिजे. सगळ्याचा विषय कुठे आहे? शासनानं अंमलबजावणी केली तर तुम्हाला न्याय मिळेल ना. सगळ्यांनी अंमलबजावणी करायची, करा. जनता अंमलबजावणी करते, शासनानेच करायला पाहिजे म्हणून. तर शासनानं अंमलबजावणी केली नाही यावर काय म्हणाल तुम्ही? अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आता या गोष्टी जर तुमचे आरोग्यमंत्री काय करतात? तुमच्या डॉक्टरचे आरोग्यमंत्री इथले तानाजी सावंत आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? हे बलात्कार व्हायलेत, हे गुन्हा कोलकातामध्ये घडलेला आहे. कोलकाता विषय हे महाराष्ट्राचा विषय. आपण पालकमंत्र्यांचा बोलावले. देश लेवलचे जे आरोग्यमंत्री आहेत ते काय करतात? इथले आरोग्यमंत्री त्यांना सांगू शकतात ना. इथले आमच्या महाराष्ट्रामध्ये जर अशी घटना घडली तर ती सांगू शकतात. मग कोलकात्यामध्ये जर घटना घडली असेल तर देशाचे आरोग्यमंत्री काय करतात? देशाचे आरोग्यमंत्री सध्या चौकशी करायला लागले आहेत. CBIची चौकशी सुरू आहे कोलकात्यामध्ये आणि तिथली शासन कडक ते कडक शासन आरोपींना करू आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय देऊ असं म्हणलेलं आहे. पण आमची डॉक्टर लोकांची मागणी आहे की अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी कडक शासनाने नियम करायला पाहिजे, कायदा करायला पाहिजे. आणि जिथं काय महिला आमच्या रात्री बेरात्री वर्क करतात, पेशंटसाठी आपले जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांना सुरक्षा पुरवावी ही आमची मुख्य मागणी आहे. बघा, देशाचे जे केंद्रीय मंत्री आहेत किंवा गृहमंत्री आहेत की देशावर त्यांचा वचक असतो. मग या लोकांना तुमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काय करायलेत आणि काय सांगायलेत आणि त्यांची काय मागणी आहे? हेच आमच्या संघटना आणि IMA संघटना या दोन्ही संघटना पूर्ण भारतावर आज बंद ठेवलेले आहेत. आज बंद ठेवून आम्ही सगळ्या लोकांनी आमची ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे पोहोचवलेल्या आहेत आणि शासन याच्यावर कठोर निर्णय घेईल अशी आम्ही आशा करतो. अध्यक्ष साहेब, तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांच्या निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचे काय आदेश आहेत तुम्हाला? त्यांनी या जी घटना घडलेली आहे त्याचा पूर्णतः निषेध नोंदवलेला आहे. सरकारनं पत्र पाठवलं आहे त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि याबाबतचे नवीन जे कायदे आहेत ते अंमलात आणून त्यावर कठोर शासन करावं या अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तो 9 तारखेला निर्णय घेतला का त्यांनी? नाही, हा निर्णय, ही बातमी कलकत्त्याची आहे. कलकत्त्याची बातमी आपल्यापर्यंत यायला जवळजवळ 4 ते 5 दिवस लागले. तर तुमचा निर्णय कधी घेतला? आमचा निर्णय 5 दिवस झालेला आहे तो निर्णय. बरं, आता अध्यक्ष साहेबांचं काय मत आहे? आणि ही स्कॅन्डल मार्च जे आहे ते किती दिवस ठेवायचा आहे, किती वेळ ठेवायचा आहे, काय एकच दिवस? नाही, आजच्या दिवसाचा आहे. बेसिकली कसं आहे माहिती आहे का, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी त्यांनी कॅन्डल मार्च केलेलं आहे. तर आपल्या उस्मानाबादला आज आपण करतो संध्याकाळी 6 ते 8, जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौक. बरं, ही तुम्ही बंद किती दिवस ठेवणार? आज एकच दिवस आहे. एकच दिवस. आज 17 ते उद्या 18 सकाळी 6 वाजे. बंद म्हणजे नेमकं काय काय केलं तुम्ही नेमकं? आज बंद मध्ये आम्ही OPD आमच्या बंद ठेवलेले आहेत आणि इमर्जन्सी जे सेवा आहेत त्या सेवा चालू आहे. पण रुटीन जे आमचे OPDचे पेशंट असतात ते आम्ही आज बंद. गंभीर आजाराच्या केसेस जे आहेत फक्त ते चालू ठेवले. कारण माणुसकीच्या नात्याने आम्ही कुणालाही जीवाला धोका होऊ नये त्यासाठी आम्ही इमर्जन्सी सेवा चालू ठेवलेल्या आहेत. आणि बाकीचे जे नॉन इमर्जन्सी आहेत OPD पेशंट जे असतात रुटीन ते आम्ही आज 17 तारखे ते 18 तारखेच्या सकाळी 6 पर्यंत बंद केलेलं आहे. तुम्ही काय आव्हान करणार जनतेला
की बाबा हे स्कॅन्डल मार्चमध्ये कोणत्या लोकांनी सहभागी व्हावं आणि कोणत्या लोकांनी सहभागी होऊ नये, असं काय आहे का तुमचं? सर्वांनीच, सर्व जनतेने, आता ही जी गोष्ट आहे ही आपण डॉक्टर ला जो काही त्याच्याबद्दलचं झालेलं आहे, डॉक्टर म्हणण्यापेक्षा ती आधी एक महिला आहे, एक स्त्री आहे, तर स्त्रीबद्दलचा जो काही अत्याचार झालेला आहे, तर जनतेने जेवढ्या संख्येनं, जास्तीत जास्त संख्येनं जनता या विरुद्ध आपण आवाज उठवू ते सगळ्यात जास्त चांगलं होईल आणि तो मेसेज एक चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटकडे जाईल. आता आम्ही तर आमचे सगळे डॉक्टर, उस्मानाबाद शहरातले डॉक्टर, कॉलेजचे काही विद्यार्थी, फार्मसिस्टचे काही विद्यार्थी, त्यांचे संघटनेचे काही लोक, अशा प्रकारे आम्ही जवळजवळ 150-200 लोक आम्ही संध्याकाळी मार्च करणार, कॅन्डल मार्च करणार आहोत. जर जनतेला याबद्दल काही वाटत असेल तर जनतेने पण आमच्या सगळ्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि याला सपोर्ट करावा आणि याच्याबद्दलचे निवेदन आपण या ठिकाणी सरकारला देऊ, कलेक्टरला देऊ आणि त्यामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग असेल तर अजून याचा इम्पॅक्ट अजून चांगला पडेल. माणुसकीचे नातं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ राज्यश्री शाहू महाराज या महापुरुषाच्या महाराष्ट्रामध्ये माणुसकीचं नातं आहे. तुम्ही वाक्यात बोललात की तुम्हाला काय वाटत असेल तर सहभागी व्हा, तर तसं नाही. या फुले शाहू महाराष्ट्रातल्या या सर्व जनतेनं डॉक्टरच्या पाठीशी खंबीर उभारण्यासाठी बिलकुल उभा राहायला एक स्त्री म्हणून तुम्ही काय आवाहन कराल जनतेला, सर्व जनतेला? सगळ्या जनतेने या कॅन्डल मार्चला उपस्थित राहून या निर्गुण जे काय झालेलं आहे डॉक्टरांबद्दल त्याच्याबद्दलचं निवेदन देण्यासाठी आपण या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी आहोत. तुमचं स्कॅन्डल मॅच कुठून कुठपर्यंत आहे? जिजाऊ चौक धाराशिव ते शिवाजी महाराज चौक धाराशिव इथपर्यंत. किती वाजता आहे? संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत. कधी आहे? कोणतं? आज रात. आज म्हणजे आज तारीख किती आहे? आज 17 तारीख. 17 तारखेला रात्री 6 ते रात्री 8 पर्यंत. तर आता एवढे संरक्षण कायदे डॉक्टरला तयार केलेले आहेत. तुम्हाला नुसते कायदे तयार झाले पण अन्याय मात्र तसेच आहे. अन्याय तसं काय सांगाल तुम्ही? अन्याय होऊ नये म्हणून शासनाने काळजी घ्यायला पाहिजे. इथून पुढे डॉक्टर लोकांना, खास करून महिला जे डॉक्टर आहेत, रात्री अपरात्री काम करतात हॉस्पिटलमध्ये, तिथे त्यांची सुरक्षा पुरवावी आणि जास्तीत जास्त कडक कायदे तयार करून शासनाने जनतेवर वचक निर्माण करायला पाहिजे. जे असे आरोपी आहेत त्यांना भीती त्यांच्या मनात बसायला पाहिजे. असे कडक नियम, अजून ह्याच्यापेक्षा कडक नियम तयार करून त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर सजा द्यायला पाहिजे आणि असे जे जनावरांसारखे वागणारे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. तर हे आहेत संघटनेचे निम्मा संघटनेचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत पोकले गोविंद आणि त्यांच्यासोबत आहे डॉक्टर वसीम काजी साहेब आहेत. त्यांची व्यथा आपण जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो फक्त कायदे तयार करण्यामध्ये मग्न आहे. हजारो कायदे तयार झाले, कायद्यात बदल झाले, जे निकामी कायदे आहेत ते कायदे घटनेतून बंद केले, नवीन कायदे चालू केले, पण त्याची अंमलबजावणी मात्र पाहिजे तशी होत नाही. आणि याच्यामुळे स्त्री डॉक्टर असणारे रात्री 10-11 वाजेपर्यंत जनतेची सेवा करत असतात. पुरुष कसाही राहील पण पुरुषाला आणि स्त्रीला जीव आहे. या डॉक्टरच्या पाठीशी खंबीरपणानं केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं राहावं. मग तिथं पत्रकार आले, वकील आले, डॉक्टर आले, हे जे आहे ती 4थ्या स्तंभातले माणसं आहेत पत्रकार. आणि जनतेच्या या अन्यायाला वाचा फोडणारे आहेत पत्रकार. आणि डॉक्टर मारणाऱ्या माणसाला नवीन जीवदान देणारे डॉक्टर आहेत. आणि वकील जेलला चाललेला माणूस, अन्यायग्रस्त असणारा माणूस, जो अन्यायग्रस्त आहे त्याला सजा झाली पाहिजे आणि ज्यांनी अन्याय सहन केला आहे त्यानं पुन्हा सहन केला नाही पाहिजेत असे संदेश देणारे हे तिन्ही या समाज घटकातले प्रमुख घटक आहेत. तर पाहूया केंद्र सरकार डॉक्टरांना कसा न्याय देतील, त्यांचा संरक्षण कायदा अंमलात कसा आणतील. मग डॉक्टरचा, वकिलाचा आणि पत्रकारांचे संरक्षण कायदे अंमलबजावणीमध्ये आणावे आणि तात्काळ ज्या महिलेवर, डॉक्टर महिलेवर बलात्कार करणारे जे हरामखोर आहेत, गद्दार आहेत, अशा माणसांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या निमा संघटनेची देशभरातून होत आहे. आणि आजच 17 तारखेला सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत
जिजाऊ चौकामधून धाराशिवमध्ये शिवाजी चौक, अजून कुठलं, शिवाजी चौकापर्यंत हा स्कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. तर स्त्री म्हणून घरात आई असते, स्त्रीच सून असते, स्त्रीच लेक असते, स्त्रीच आजी असते, स्त्रीच प्रत्येकाने ही आपली माय बहीण आहे, आपली नातेवाईक आहे, आपली आईच आहे, आपली बहीणच आहे, आपली सूनच आहे, हे समजून या कॅन्डल मार्चमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉक्टर पोकळे गोविंद व डॉक्टर काजी साहेबांनी केलं आहे. मग पाहूया केंद्र सरकारला याविषयी जाग येईल का. ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.